जय शिवराय मित्रांनो, मी प्रमोद कदम आणि आपलं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा ब्लॉग खूप वेगळा आहे। गावाचं नाव आहे कोरडेपाडा। हा भिवंडी तालुक्यात येतो, दुगाड फाट्या शेजारी। आणि हो, इथला अनुभव जबरदस्त होता। गावात जेमतेम 30 उंबरठा असेल, पण एकता मात्र 300ला लाजवेल एवढी पाहायला मिळाली। धर्म, संस्कृती, एकोपा आणि जिद्द सगळंच एकत्र अनुभवायला मिळालं। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। मित्रांनो, या गावात एक काळ असा होता की इथे स्वतःचं मंदिरच नव्हतं, पण गावकऱ्यांनी ठरवलं की आता आपल्याला स्वतःचं मंदिर उभारायचं आणि त्यासाठी त्यांनी शिवनंदन ग्रामस्थ सेवा मंडळ कोरडेपाडा विश्वगड या नावानं एकत्र येऊन सुरुवात केली। अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली। त्या पवित्र क्षणाचं औचित्य साधून त्याच दिवशी या मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं आणि फक्त 2 वर्षांच्या आत गावकऱ्यांच्या मेहनतीनं आणि श्रद्धेनं हे मंदिर पूर्णत्वास आलं। 6 फेब्रुवारी 2026 रोजी बादयोगी सदानंद महाराज तुंगारेश्वर यांच्या शुभहस्ते या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिभावानं पार पडला। आजही दर मंगळवार आणि गुरुवारी संपूर्ण गाव रात्री 8 वाजता आरतीसाठी एकत्र जमतं आणि प्रत्येक संकष्ट चतुर्थीला हरिपाठ, भजन, आरती आणि संपूर्ण गाव एकत्र बसून जेवण करतो। हा एक वेगळाच युनिटी आणि प्रेमाचा अनुभव आहे। आता आम्ही चाललोय एका अशा ठिकाणी जिथे गेल्यावर मन अगदी प्रसन्न होतं। शहरात आपण शावरखाली आंघोळ करतो, पण गावाची खरी मज्जा कशात आहे माहितीये? ती आहे नदीवरच्या आंघोळीत। तर चला, आज तुम्हालाही घेऊन जातो कोरडेपाडा गावच्या नदीवर। आम्ही पोचलोय नदीवर। पहा, हे पाणी किती स्वच्छ आणि नितळ आहे। आजकाल अशा नद्या पाहायला मिळणं तसं दुर्मिळच। चारी बाजूंना हिरवळ आणि हे निसर्गाचं सौंदर्य बघूनच अर्धा थकवा निघून जातो। इथे फक्त आम्हीच नाही, तर गावातील बरेच लोक सकाळची आंघोळ करण्यासाठी इथेच येतात। कुणी पोहतंय, कुणी गप्पा मारतंय। हे जे वातावरण आहे ना, हे फक्त गावातच अनुभवायला मिळतं। इथे आल्यावर कळतं की माणसाचं आणि निसर्गाचं नातं किती जवळचं आहे। पाणी खूपच थंडगार आहे। सुरुवातीला थोडी थंडी वाजते, पण एकदा डुबकी मारली की बाहेर निघायची इच्छाच होत नाही। शहरातल्या स्विमिंग पूलपेक्षा ही नदी कधीही भारी। तर मित्रांनो, आजची नदीवरची ही पोहण्याची जत्रा इथेच संपली। हातपाय थोडे जड झालेत, पोटात भूक कडाडून लागली, पण चेहऱ्यावरचं हे हसू खूप काही सांगून जाते। बालपणीच्या आठवणींना आज पुन्हा एकदा उजाळा मिळाला। नदीवर मनसोक्त पोहल्यानंतर परतीच्या प्रवासात असताना आमची नजर एका वास्तूकडे वळली। रस्त्याच्या कडेला झाडाझुडपात लपलेलं हे एक फार्म हाऊस। बाहेरून पाहताच याची भव्यता जाणवते। हे फक्त एखादं फार्म हाऊस नाही, तर कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे। एका काळी हे ठिकाण किती गजबजलेलं असेल याची कल्पनाच केलेली बरी, पण आज हे पाहून मनाला थोडी चटका लावून जाते। ज्या वास्तूला तिच्या सौंदर्यासाठी आणि देखभालीसाठी एकेकाळी प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं, तीच वास्तू आज अशी अस्ताव्यस्त आणि पडक्या अवस्थेत उभी आहे।
काळाचा महिमा बघा. ज्या भिंती एकेकाळी कौतुकाचा विषय होत्या, आज तिथे शांतता आणि पडझड पसरली आहे. तरीही या मोडकळीस आलेल्या भिंतींमध्ये एक वेगळंच सौंदर्य आहे. इथलं बांधकाम, ती प्रशस्त जागा आणि आजूबाजूचा निसर्ग पाहून आजही जाणवतं की हे कोणाचं तरी स्वप्न होतं, जे खूप मेहनतीने साकारलं गेलं होतं. पुरस्कार मिळवणं सोपं असतं, पण तो वारसा टिकवून ठेवणं किती कठीण असतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. नदीचं पाणी जसं वाहत जातं तसंच काळही कोणासाठी थांबत नाही. हे फार्म हाऊस आपल्याला एकच शिकवण देतं, वैभव हे कायमस्वरूपी नसतं, पण त्या वास्तूने अनुभवलेला तो गोल्डन काळ मात्र कायम स्मरणात राहतो. चला तर मग या विस्मृतीत गेलेल्या सौंदर्याची आठवण मनात साठवून आम्ही निघालो आहोत घराकडे. आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो होतो. उन्हाळ्याचे दिवस आहेत. रणरणतं ऊन जरी असलं तरी गावची माणसं घरी बसणारी नाही. पावसाची चाहूल लागताच शेत कामासाठी एका वेगळ्याच उत्साहाने दिसतात. उन्हाची तमा न बाळगता ही माणसं राबतात, तेव्हा कुठे आपल्या ताटात सुखाचा घास येतो. पावसाळा सुरू व्हायच्या आधीची ही धावपळ बघून जाणवतं की निसर्ग आणि शेतकरी यांचं नातं किती घट्ट आहे. कदाचित शहरातल्या एसीमध्ये बसून आपल्याला या घामाची किंमत कळणार नाही, पण या मातीचा वास आणि पावसाची वाट पाहणारे हे डोळे बरंच काही सांगून जातात. चला तर मग या अन्नदात्याला एक मानाचा मुजरा करूया आणि निघूया घराकडे. लवकरच भेटू पुढच्या भागात. आपल्याला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.